समीर त्याच्या किराणा दुकानावर बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला तेव्हा पद्मिनी हळूच म्हणाली, समीर तू माझ्या घरी काही वस्तू पोहोचवशील का? कारण माझ्या पायाला दुखापत झाली आहे, म्हणून मी दुकानात येऊ शकत नाही. समीर लगेच म्हणाला, हो हो पद्मिनीजी, तुम्ही वस्तू सांगा, मी लवकरच सामान घेऊन घरी येतो. असं म्हणत त्याने पेन आणि कागद काढला आणि वस्तूची यादी बनवायला सुरुवात केली. पद्मिनी 6 महिन्यापूर्वी गावात सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करण्यासाठी आली होती. रामदिनाच्या भाड्याच्या खोलीत राहत होती. 30 वर्षाच्या पद्मिनीचे अजून लग्न झाले नव्हते आणि ती तिच्या आजीसोबत राहत होती. समीरच्या दुकानातून वस्तू घेताना ते दोघे हळूहळू बोलू लागले आणि मग समीरला कळलं की पद्मिनी 18 वर्षाची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता. तिच्या आईने एका श्रीमंत माणसाचे लग्न केले होते आणि पद्मिनी तिच्या वडिलांसोबत राहिली होती. काही वर्षापूर्वी तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि तेव्हापासून ती तिच्या आजीसोबत एकटीच राहत होती. शिक्षण झाल्यावर तिला शिक्षिकेची नोकरी लागली, पण जेव्हा कधी तिच्या लग्नाची चर्चा व्हायची तेव्हा ती आजीचा विचार करून मागे हटायची की तिची आजी तिच्याशिवाय एकटी कशी जाणार. शिवाय मुलाचे आई वडील एवढ्या मोठ्या हुंड्याची मागणी करायची की ते तिला तिच्या हाताबाहेर होते आणि तिला असा कोणताही मुलगा सापडला नाही जो लग्नानंतरही पद्मिनीला तिच्या आजीची काळजी घेण्याची जबाबदारी घेऊ देईल. त्यामुळे पद्मिनीने लग्न न करण्याचाच निर्णय घेतला होता. पद्मिनीचा आजी तिला रात्रंदिवस सांगायची की मुली, तू चांगला मुलगा शोधून त्याच्याशी लग्न कर, मी किती दिवस जगेन. पण पद्मिनी आजीला सांगायची, चांगला मुलगा शोधणे इतकं सोपं काम आहे का? असेच हळूहळू तिच्यासाठी लग्नाचे प्रस्तावही येणे बंद झाले आणि ती एकटीच आयुष्य जगू लागली. पद्मिनीलाही माहीत होते की समीर अजूनही अविवाहित आहे, पण त्याचे लग्न का झाले नाही हे तिला परिसरातील लोकांकडून समजले. एकेकाळी समीरने आपल्या बहिणीवर नजर टाकली होती, म्हणूनच कोणतेही कुटुंब समीरशी संबंध ठेवण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे तोही एकटा पडला होता, अशी चर्चा परिसरात पसरली होती. पण पद्मिनी जेव्हा समीरच्या डोळ्यात पाहायची तेव्हा तिला एक विचित्र अस्वस्थता आणि शून्यता दिसायची. त्याच्या डोळ्यात इतका निरागसपणा होता की तो आपल्या बहिणीसोबत अशी चुकीचे कृत्य करू शकतो याची तिला कल्पनाही येत नव्हती. पण सत्य काय होते हे विचारण्याचे धाडस तिने कधीच केले नाही. आज जेव्हा समीर सामान घेऊन पद्मिनीच्या घरी पोहोचला तेव्हा त्याला पद्मिनीची आजी स्वयंपाक करत असल्याचे दिसले. पद्मिनीच्या आजीला नीट उभेही राहता येत नव्हते. तेव्हा समीर म्हणाला, आजीला द्या इकडे, मी मदत करतो. यावर आशीर्वाद देताना आजी जवळच्या खुर्चीवर बसली. त्या दिवशी जेवण समीरने बनवले. आजी म्हणाली, बेटा, जेव्हा तू जेवण बनवतो आहेस तर तुझ्यासाठी पण बनव. आता पुन्हा तुझ्या घरी जाऊन काय बनवणार? समीर कारणास्तव नकार देऊ लागला, पण आजीला आग्रहामुळे त्याचे काही चालले नाही आणि त्या दिवशी समीरने पद्मिनी आणि तिच्या आजीसोबत बसून जेवण केले. कितीतरी दिवसांनी तो असा आनंद अनुभवू शकला होता. नाहीतर घरी 2 कोरड्या भाकरी आणि डाळ स्वतः बनवून खात असे. त्या दिवसापासून पद्मिनीचा पाय पूर्ण बरा होईपर्यंत समीर वेळोवेळी येऊन त्यांना मदत करत असे. समीरचं चांगलं वागणं पाहून पद्मिनीला तो चुकीचा माणूस असेल असं वाटत नव्हतं. शेवटी पद्मिनीने त्याच्याशी बोलायचे ठरवले, कारण ती ते सत्य जाणून घेण्यासाठी आतुर होती. कदाचित समीरने आपल्या चांगुलपणाने तिच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्याला स्पर्श केला असेल आणि समीर हा वाईट माणूस आहे हे मानायला तिचे मन तयार नव्हते. एके दिवशी शाळेतून परतत असताना पद्मिनी साखर घेण्याच्या बहाण्याने समीरच्या दुकानात पोहोचली. त्यावेळी ग्राहक कमी असल्याने पद्मिनी समीरशी गप्पा मारू लागली. समीरचाही आज चांगला मूड होता आणि तो तिच्याशी आनंदाने बोलत होता. का कळत नाही, जेव्हा जेव्हा पद्मिनी त्याच्या आजूबाजूला असायची तेव्हा समीरचे मन एका वेगळ्याच आनंदाने भरून जायचे. पद्मिनीचे प्रकरण पुढे गेले आणि हिम्मत करून म्हणाली, समीर, तू अजून अविवाहित का आहेस? तू अजून लग्न का केले नाहीस? तर समीर हसायला लागला आणि म्हणाला, देवाने माझ्यासाठी कोणी बनवलेच नाही.
मग पद्मिनी नजर चोरत म्हणाली, तुझा स्वभाव एवढा चांगला आहे तर आजूबाजूचे लोक तुझ्या आणि तुझ्या वहिनीबद्दल असे का बोलतात? हे ऐकून समीरचा चेहरा फिका पडला. पद्मिनीला वाटले की तिने चुकीचा प्रश्न विचारला आहे. समीरला शांत पाहून ती म्हणाली, सॉरी, तुला माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल. समीर अचानक चकित होत म्हणाला, नाही, मी काहीतरी विचार करत होतो. तुम्हाला माहिती आहे पद्मिनीजी, आजपर्यंत लोकांनी माझ्यावर फक्त आरोपच केले नाही तर माझी चेष्टा सुद्धा केली आहे, पण माझी सत्य जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. वर्षानुवर्ष माझ्या मनावर एक ओझे आहे. मी तुम्हाला सर्व काही सांगेन, पण आता नाही. संध्याकाळी तुम्ही मला तलावाजवळ भेटायशाल का यावर पद्मिनी विचार करू लागली की चला, समीर काही सांगायला तर तयार आहे. ती म्हणाली, ठीक आहे, मी संध्याकाळी तलावाजवळ येते. त्यानंतर पद्मिनीजी तिच्या घरी गेली. समीर भूतकाळातील आठवणीमध्ये हरवून गेला. या घरात समीर त्याचा भाऊ, वहिनी आणि वृद्ध आईसोबत राहत होता. त्याची वहिनी सीमा लग्न होऊन या घरात आली तेव्हा समीर फक्त 12 वर्षाचा होता. वहिनीने अगदी आईप्रमाणे त्याची काळजी घेतली. समीरचेही त्याच्या वहिनीशी चांगले जमले. त्याच्या आईला अर्धांगवायू झाला होता, त्यामुळे तिला विशेष काळजीची गरज होती. वहिनीने त्याची मनापासून सेवा केली. एकंदरीत वहिनी आल्यावर जणू घराचा प्रत्येक कोपरा जीवाने भरून गेला होता. भाऊ दिवसभर ड्युटीवर राहायचा आणि वहिनी घराची काळजी घ्यायची. हळूहळू वर्ष निघून गेली आणि समीरने तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवला. यासोबतच तो मजबूत शरीरयष्टी, आकर्षक व्यक्तिमत्वाचा मालक बनला होता. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार झाल्या होत्या, पण समीर कुणाकडे ढुंकूनही पाहत नव्हता. एके दिवशी समीर दुपारी घरी आला तेव्हा त्याची वहिनी आंघोळ करून तिच्या खोलीत तयार होत होती. समीर येताच सीमाने त्याला हाक मारली आणि म्हणाली, समीर प्लीज माझ्या खोलीत ये, बघ माझे केस अडकले आहेत, प्लीज माझ्या केसातला गुंता सोडव. समीर बेधडक वहिनीच्या खोलीत गेला आणि तिचे ओले केस उलगडू लागला. मग शिवा हळू समीरचा हात धरून म्हणाली, समीर हळू, खूप दुखत आहे. समीर पटकन म्हणाला, अरे मला माफ करा वहिनी, मी आता तुमचे केस व्यवस्थित करतो. मग समीरने आरशात पाहिलं तर त्याची वहिनी अगदी विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्याच्या उष्णतेने समीर अस्वस्थ झाला आणि त्याने हळूच कंगवा आपल्या वहिनीकडे परत केला आणि म्हणाला की वहिनी, तुम्ही सोडवा गुंता, मी नाही करू शकत. एवढं बोलून तो परत जायला निघाला तेव्हा सीमा त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हणाली, समीर तू खूप निष्पाप आहेस. माझ्या मनात काय आहे हे तुला कळतही नाही. ते ऐकून समीरला जबर धक्का बसला. तेव्हा सीमा पुढे म्हणाली, समीर मी वेडी झाली आहे तुझ्यासाठी. आता मला तुझ्या या कणखर भाऊमध्ये प्रत्येक वेदना विसरायची आहे. सासू नेहमी झोपलेली असते आणि तुझा भाऊ खूप अशक्त असतो. मला आनंदी ठेवण्याची ताकद त्यांच्यात नाही. आपण दोघे मिळून आपले एक सुंदर जग निर्माण करू. मग आपण दोघेही आनंदाच्या सागरात नेहमीच भिजत राहू. वहिनीचे बोलणे ऐकता समीरने डोके फिरू लागले. त्याची वहिनी त्याच्या दिशेने सरकू लागली तेव्हा समीरने आपल्या वहिनीला दूर ढकलले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, वहिनी काय बोलताय? हे पाप आहे. मी नेहमीच तुमचा आईसारखा आदर केला आहे. त्याचे बोलणे ऐकून सीमा अस्वस्थ झाली आणि तिचे डोळे रागाने लाल झाले होते. रागाने पाहिल्यापासून मी या घराप्रतीच्या माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. माझ्या आजारी सासूबाईची काळजी घेतली, तुझा अभ्यास पाहिला, तुझी सर्व प्रकारे काळजी घेतली. आता मला तुझी गरज आहे तेव्हा तू असा नकार कसा देऊ शकतोस? तिचे हे रूप बघून थक्क झाला. सीमाने त्याची शर्टची कॉलर पकडली आणि त्याला स्वतःकडे ओढले आणि म्हणाली, तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल. हे बघ, घरातल्या गोष्टी घरातच राहतील, कोणाला काही कळणार नाही, पण जर तू माझी आज्ञा पाळली नाहीस तर तुला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. समीरने मोठ्या कष्टाने वहिनीपासून स्वतःची सुटका करून घेतली आणि पळत घराबाहेर पडला. तो घराच्या मागे तलावाच्या काठी धावत गेला. गवतावर बसून गुडघ्यात डोकं दडपून ढसाढसा रडला. त्याचे शरीर थरथरत होते. त्याला समजत नव्हते की अचानक हे वहिनीला काय झाले. तो तर वहिनीची पूजा करायचा. त्याला आपल्या वहिनीबद्दल खूप आदर होता.
होता, पण ती त्याच्याबद्दल असा विचार का करत होती? एवढ्या पवित्र नात्याला ती का कलंकित करते हे त्याला समजत नव्हते. रात्री उशिरापर्यंत तो तिथे बसून रडत होता. तेवढ्यात अचानक त्याचा भाऊ त्याला शोधत आला. त्याला वर खेचत त्याने त्याच्या जोरात थोबाडीत मारले आणि म्हणाला, मी फक्त या दिवसासाठीच तुझ्या वहिनीने तुला एवढ्या कष्टाने वाढवलं होतं का नालायक? तिने तुला तिच्या मुलासारखं वागवलं आणि तू तिच्याशी असं घृणास्पद कृत्य केलं आहेस. हे सर्व ऐकून समीर निशब्द झाला. त्याचे अश्रू सुकले आणि तो आश्चर्यचकित आवाजात म्हणाला, दादा काय बोलतोय? समीरचा भाऊ काही ऐकण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नव्हता. रागाने त्याचा विवेक हिरावून घेतला होता. सीमाने ही बातमी संपूर्ण परिसरात पसरवली होती की समीरने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. समीर त्याच्या भावाला खूप स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत होता, पण तो त्याच्यावर काही विश्वास ठेवत नव्हता. समीरच्या बोलण्यावर फक्त त्याच्या आईनेच विश्वास ठेवला होता. बाकी सगळेच त्याच्याकडे तिरस्काराने पाहू लागले. घरी पोहोचल्यावर एकांतात सीमा कुटील हसत म्हणाली, समीर तू माझे म्हणणे मान्य केले असतेस तर हे गुपित आपल्या दोघांमध्येच राहिले असते, पण तू तर मोठा आदर्शवादी बनला होतास ना. आता बघ, काही न करता मी तुझी अख्ख्या वस्तीत बदनामी केली आहे. आता मी बघते मला जे तुझ्याकडून हवं होतं ते तू दुसऱ्याला कसं देऊ शकशील. मी तुला कधीच लग्न करू देणार नाही. समीरला डोकं आपटल्यासारखं वाटलं. समीरची चुकीची कृती पाहून त्याच्या भावाने लगेचच आईशी वाटणीबद्दल बोलायला सुरुवात केली. समीरच्या वहिनीला खूप आनंद झाला, कारण आता तिला तिच्या वृद्ध सासूच्या सेवेतून मुक्ती मिळणार होती. लवकरच समीरचा भाऊ त्याच्या पत्नीला घेऊन दुसऱ्या वस्तीत राहायला गेला आणि त्याच्या वाट्याचा जमिनीचा ताबा घेतला. वाटणीनंतर घर खर्च भागवण्यासाठी समीरने वस्तीत घराबाहेर किराणा दुकान उघडले. परिसरात दुकान नसल्याने त्याचे दुकान यशस्वी झाले, पण लोक त्याच्याकडे आदराने पाहत नव्हते. समीरला कुठून तरी लग्नाचा प्रस्ताव आला की परिसरातील लोकांचे म्हणणे ऐकून मुलींचे कुटुंब पळून जायचे. ज्याच्यावर हा आरोप झाला आहे त्याला आपली मुलगी कोण देणार? आणि चुकून कधी प्रकरण थोडं पुढे गेलं तर सीमा शेजारून चौकशी करून त्या मुलीच्या घरी पोहोचायची आणि रडत तिला दुःख सांगायची की माझ्या दिराने माझ्यासोबत कसे गैरवर्तन केले. त्यामुळेच 35 वर्षाचा झाल्यानंतरही समीर एकटाच राहत होता. आता त्याची आई पण वारली होती. रिकामं घर त्याला चावायला घेत होतं. तो अनेक रात्र जागून काढायचा. अशा निरर्थक एकऱ्याची जीवनाचा उपयोग काय, असा प्रश्न त्याला पडायचा. पण तरीही तो कोणत्या आशेवर जगत होता हे त्यालाच माहीत नव्हते. बाहेर जाऊन नोकरी करण्या इतपतही तो शिकलेला नव्हता. या घरात आईच्या आठवणी होत्या, वडिलांचा आशीर्वाद होता. त्याला ते घर, हे अंगण सोडून इतरत्र कुठेही जायचे नव्हते. दुकानातून मिळणारे उत्पन्न जगण्यासाठी पुरेसे होते, पण त्याचे विचार ऐकून घेणारे कोणी नव्हते. त्याच्या मनातील वेदना तो कोणाजवळ शेअर करणार होता. पद्मिनी गावात आल्यापासून पद्मिनीच्या डोळ्यातील शून्यता आणि त्याच्या आयुष्यातील शून्यता त्याला सारखीच वाटू लागली होती. आज त्याने ठरवले होते की तो करायचे नक्कीच पद्मिनीच्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर देईल. संध्याकाळी तळ्याच्या काठी जेव्हा तो पद्मिनीला भेटला तेव्हा त्याने तिला आपल्या बहिणीशी संबंधित सर्व गोष्टी सांगितल्या. म्हणाला की माझ्या आदर्शाच्या चक्करमध्ये मी हरलो, पण मी गावकऱ्यांच्या नजरेत जरी पडलो असलो तरी स्वतःच्या नजरेत पडलो नाही, याचा मला आनंद आहे. पद्मिनीने आश्चर्याने विचारले, तुझा काही दोष नसताना तू गावकऱ्यांना सगळं का सांगितलं नाहीस? यावर समीर हसला आणि म्हणाला, पद्मिनीजी, जगात सत्य सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज असते आणि माझ्याकडे पुरावे नव्हते. लोकांनी जे ऐकले तेच सत्य मानून स्वीकारले. कदाचित मी आधी गोंधळ घातला असता तर कदाचित लोकांनी माझे शब्द खरे आहे स्वीकारले असते. घरच्या इज्जतीचा विचार करून मी गुपचूप रडत राहिलो, पण माझ्या बहिणीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि माझ्याकडून बदला घेण्यासाठी माझी बदनामी केली. एवढे बोलून त्याच्या डोळ्यात ओलावा तरळला आणि तो गप्प झाला. पद्मिनीचाही गळा भरून आला. तिने हळूच समीरचा हात धरला.
समीरच्या अश्रूचे 2 थेंब तिच्या हातावर पडले. पद्मिनी हळूच म्हणाली, तुझ्या म्हणण्यावर कोणी विश्वास ठेवो न ठेवो, मी तुझ्या डोळ्यात सत्य पाहू शकते. कोणतीही चूक न करता तुला इतकी मोठी शिक्षा मिळाली. आजपर्यंत तू एकटेच राहत आहेस. मला कळत नाही की सुरुवातीपासून तुझी निरागसता माझ्या हृदयाला कशी भिडली ते. मला तुला एकच विचारायचं आहे, तू माझा जोडीदार होशील का? शेवटी आज पद्मिनीने आपल्या भावना व्यक्त करण्याचे धाडस केलेच. अन्यथा समीरला हे धैर्य कधीच जमले नसते, कारण बदनामी होऊन त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला होता. त्याचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती गंमत करते का हे पाहण्यासाठी त्याने आश्चर्याने पद्मिनीच्या चेहऱ्याकडे पाहिले, पण पद्मिनीच्या चेहऱ्यावरची लाजिरवाणी लाली पाहून त्याच्या ओठांवर हसू उमटले आणि तोही हळूच म्हणाला, तू माझ्या आयुष्यात आलीस तर तुझे माझ्यावर उपकारच होतील. पद्मिनी हळूच म्हणाली, माझ्या प्रेमाला उपकार म्हणून त्याची किंमत कमी करू नकोस. समीरने धडधडत्या हृदयाने पद्मिनीला आपल्या मिठीत घेतले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.